तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर इलेक्ट्रिशियन आणखी. तर आज आपण आलो 2 BHK ची वॉल कटिंग करायला दैवडीला. तर इथं 2 BHK काम आपल्या मित्राचं, त्याची वॉल कटिंग करायला आलो. इथं काय काय काम करणार ते दाखवतो तुम्हाला. ही सध्याला आपण हॉलमध्ये आहोत, इथं बाहेरून दाखवतो तुम्हाला. तर ही 2 BHK काम आपल्याला आज वॉल कटिंग करायची इथली. तर इथे 1-2 मॉडेल लावायचा स्टार्टिंगला बेलसाठी. इथनं एंट्री होती आतमध्ये. ही हॉल आहे एवढा सगळा. तर एंट्री केल्या केल्या इथे एक मेन बोर्ड लावायचा 18 मॉडेलचा, आणि इथे एक वरी बल्बस पॉईंट ती जुळून तसंच खाली घ्यायचं आपल्याला. इथं 18 मॉडेल लावायचा आहे. आणि इथं समोरच्या साईडला इथे एक 12 मॉडेल टी व्हीसाठी दिलेले आपण 12 मॉडेल. इथे एक टी व्हीसाठी बोर्डर काढायचा आहे. आणि इथला जी पाईप इथे एक ECचा बोर्डर काढायचा आहे. तिथून कटिंग करून इथे एक सोप्याला चार्जिंगसाठी पॉईंट काढायचा आहे. आणि इकडे एक चार्जिंगसाठीच काढायचा आहे. इथे एक 6 मॉडेल लावायचा आहे. इथून खालनं कटिंग करून 18 मॉडेलला जुळवत आहे. तर ही झाली आपली हॉलची. आता इथं किचनमध्ये आलो. किचनमध्ये एंट्री केल्या गेल्या इथे एक 12 मॉडेल लावायचा आहे. एंट्री की झाले. आणि इथं समोरच्या साईडला किचन वाटेवर इथे एक 6 मॉडेल लावायचा आहे. आणि इथे एक 6 मॉडेल लावायचा आहे. ह्या साईडला एक बल्ब निघते, ह्या साईडला एक बल्ब निघते. आणि इथे एक देवघरला पॉईंट काढायचा आहे. इथे खटके असल्यामुळे इथून इकडे घेता येत ना आपल्याला, त्यामुळे इथून खाली कटिंग करून बेंड काढून सोडायचं. आणि 12 मॉडेलमधनं एक तसंच करायचं. हे पुन्हा फरशीच्या आधी जुळून घ्यायचं पाईप. हे झाले आपले किचनचे वॉल कटिंगचं आहे. आता इकडं आलो आपण बाथरूमच्या पॅसेजमध्ये. इथे एक 8 मॉडेल लावायचं आहे. इकडं बाथरूममध्ये काय अंडरग्राऊंड करायचं नाही, कारण प्लास्टर झालेलं आहे. इथं पुन्हा पट्टीच मारावं लागते आपल्याला, त्यामुळे इथे काय नाही, फक्त इथे एक 8 मॉडेल काढून सोडायचं आहे. पुन्हा इथनं वरनं पट्टी मारली इथे. तर ही 2 बेडरूम आहे. तर ही पहिले बेडरूम. तर या बेडरूममध्ये आल्या आल्याच इंटरला इथे एक 12 मॉडेल खाली एक फुटलाईट काढायची. आणि इथे एक टी व्हीसाठी 6 मॉडेल काढायचं आहे. तर ही कटिंग अशीच घेऊन 12 मॉडेलला जुळवायचं आहे. आणि इकडल्या साईडला म्हणलं तर इथे एक पाईप आहे, तिथे एक बल्बचं पॉईंट काढून खालनं बेड मारून इथे एक 8 मॉडेल लावायचं आहे बेडसाठी. आणि वर इथे एक ECचा पॉईंट आणि एक बल्बचं पॉईंट काढायचा आहे. या बेडरूममध्ये करायचं आहे आपल्याला. आणि इकडं बाहेरच्या साईडला म्हणलं तर इथे एक पॅसेजमध्ये 2 मॉडेल लावायचा आहे. इथला बल्ब, इथला बल्ब, इथनं ऑपरेटिंग होते. आणि ही एक बेडरूम आहे दुसरी. त्या बेडरूममध्ये आपण कटिंग केलेलं आहे. लाईट गेली आहे त्यामुळे थांबलेलो आपण. इथे इंटरला आलेलं एक 12 मॉडेल खाली एक फुटलाईट. आणि या 12 मॉडेल कटिंग करून इथे एक 6 मॉडेलचा टी व्हीसाठी. तिथे एक ECचं काढलेलं आहे, एक बल्बचं पॉईंट. तिथून खाली कटिंग करून इथे एक बेडचा पॉईंट काढायचा 8 मॉडेलचा. आणि इथं 2 पाईप आहेत, एक बाथरूममध्ये ड्रॉप केलेला आहे आणि एक आहे ती फॅन बॉक्समधला आहे. तिथे एक बल्ब पॉईंट काढून खालनं कटिंग करायचं आहे. इथनं होल मारून ह्या 8 मॉडेलला कनेक्शन घ्यायचं इथं. आणि मेन MC बॉक्सची पाईप इथं आहे, ती इथे MC बॉक्स लावायचा आहे. तरी आपली अशी वॉल कटिंग करायची. आज वॉल कटिंग केलं होतं की तुम्हाला आपण कशी केलेली इथली वॉल कटिंग सगळी. तर आपली इथं आता ही जी रूम चालू करला ती आता कंप्लीट झाली आहे आपली. आता दुसऱ्या रूममध्ये आपली वॉल कटिंग चालू आहे. तर ही रूम आपली मग तिथलं ही कटिंग करायची राहिली लाईट नसल्यामुळं ती आता कटिंग करून घेतली आहे. इथे एक बेडचा लावलेला बोर्ड आपण वरी तिचा इकडे एक बल्बचा पॉईंट काढलेला आहे. आणि ही एक दुसरा पाईप आहे ती सोडून दिला लागत नाही म्हणून इथे एक डबी लावून तिकडे बाहेर होल मारला 8 मॉडेल लावायचा बाथरूमचा. ती आपली रूमची सगळी पाईपिंग कंप्लीट झालेली आहे फोडाफोडी करून. ती आता दुसऱ्या रूमची वॉल कटिंग चालू आहे आपली. इथे जरा पाणी मारून असल्यामुळं धुवा उडतोय. ती आता बेडचा पॉईंट घ्यायला झाला इथला. त्या रूममध्ये कसं पाणी मारलं नाही त्यामुळे धुवा जास्त उडायला लागला तिथं. त्यामुळे वॉल कटिंग करायच्या आधी पहिल्यांदा बिथाड सगळी भिजून घ्यायची, ओली करून घ्यायची. फायदा होते, त्याचा धुवा उडत नाही. बघू शकता पाणी मारावं की धुवा उडतं. आणि ह्या रूममध्ये कसला द्रोव नाही, फुल पाणी मारलं होतं इथं. तर आपलं दुपारपर्यंत मागच्या 2 खोल्यांना आपण काम केलेलं आहे. तर ही एक खोली आपण सकाळी केलेली होती. तर ही दुसऱ्या पण खोलीचं आपलं काम झालेलं आहे इथलं. इथली सगळी पायपिंग ती झालेली आहे आपली. त्याच्यामागे 1-2 मॉडेल बसला इथला एक लाईटीसाठी. तर इकडला MC बॉक्स पण आपलं फिटिंग करून झालेलं आहे. सगळं MC बॉक्स बाहेर हॉलचं कनेक्शनसाठी सोडलेलं आहे. MC बॉक्स फिट केला आपण इथं. आणि ह्या बाथरूमसाठी का आतमध्ये प्लास्टर झालं आहे त्यामुळे बाहेरून कटिंग केलं आहे. इथं मेन स्विच बोर्ड बाथरूमचा
वर एक इथं दिसण्यासाठी पॉईंट दिलेला आहे आरसा मशिनरी त्याच्यावर एक पॉईंट. पुन्हा इथून होल मारून त्या बाथरूमला एक कनेक्शन आणि इथून होल मारून ह्या बाथरूमला कनेक्शन असं आपण सोडलेलं आहे नियोजन करून. तर आपलं इकडं सगळं कटिंग झालेलं आहे. तर आता किचनमधली वॉल कटिंग चालू केलेली आहे आपण. पुन्हा लास्टला म्हणलं तर हॉलमधली करायचं आहे. तर पहिल्यांदा आता किचनमधली कटिंग चालू आपली. तर बाकी तुम्हाला किचनमधली कटिंग झाल्यावर. तरी आपलं सगळं 2 BHKचं काम आज सगळी कटिंग करून ओके झालेलं आहे. सगळं पोडापोडी झालेलं आहे. तर इथं बाहेर एक बेलचा बोर्ड काढलेला आहे 2 मॉडेल. इकडं आतमध्ये एंट्री केल्यावर इथे एक 18 मॉडेल लावलेला आहे 3 एंट्रीला. खाली एक फुट लाईट, तिकडे एक सॉफ्टला चार्जिंगचा पॉईंट काढलेला आहे. वर एक POP ड्रॉप चालू आहे आणि 2 पाईप जुळलेले इथे. तर इकडे एक सॉकेटसाठी पॉईंट काढलेला आहे. 2 सॉकेट कूलरसाठी काढला आहे म्हणते नाव. तर आणि ते एक TV चा बोर्ड काढलेला आहे. बोर्ड नसल्यामुळे लावला आपण फक्त आता कटिंग करून ठेवलेलं इथली पण. इकडे एक लाईटीचं पॉईंट आहे, त्यातूनच इकडे MCBला कनेक्शन आलेलं आहे. इकडं असं जुळलेलं आहे. इकडं MC बॉक्सला 12 मॉडेल MC बॉक्स टाकला इकडं. आणि इकडं किचनची पण कटिंग झाली आहे सगळी आपली. तर आलेलं इंटरला एक 12 मॉडेल. खालनं जी पाईप बेंड केलेला आहे तिकडे देवघरला नेऊन जुळवायचा. इकडे एक देवघरच्या पॉईंटला आपण काढून सोडलेलं आहे इकडे. ती 12 मॉडेल जुळवत आहे तसं तिकडं. आणि इथं किचन कट्टर 2 6 मॉडेल टाकलेलं आहे. इथं तिकडे एक 6 मॉडेल, इथे एक 6 मॉडेल. सेंटरला एक लाईटीज पॉईंट आणि ह्या इथं इथे एक लाईटीज पॉईंट. आणि ही जी किचनच्या माळ्यावर एक बोर्ड टाकले आहे 6 मॉडेल, ही इन्व्हर्टरसाठी टाकलेला आहे. इथून खाली कनेक्शन आलेलं आहे इकडे. ही आपली सगळी 2 BHKची वॉल कटिंग झालेली आहे. ही सकाळी काम केलेलं आपण सगळं. आपलं सगळं काम व्हायला तरी पण आपल्याला 6 वाजले त्या. ही आपली 2 BHKची वॉल कटिंग सगळी कंप्लीट झालेली आहे दहीवडीचं.